महाराष्ट्रात परिचित असलेली गायिका आणि व्हॉइस ऑफ नाशिक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यात संगीत विशारद आहेत आणि नाशिक शहरातील या सांस्कृतिक शहरातील या वैभवशाली या ऐतिहासिक शहरातील कलावंत अनेक पारितोषिक जिने प्राप्त केलेली आहे अशी गोड गळ्याची धनी आपण ज्यांना म्हणू ती म्हणजे सुखदा महाजन आज आपल्यामध्ये आहे। खरं तर ही खूप मोठी गायिका आहे आणि या समारंभाच्या निमित्तानं सुद्धा या ठिकाणी तुम्हा सर्वांना म्हणजे जगाचा पोशिंदा जगाचा अन्नदाता तुम्हा सर्वांना आनंद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे गायिका सुखदा महाजन। एकदा या कलावंतासाठी आपण जोरदार टाळ्यांची प्रख्यात गायिका ते आहेत सुखदा महाजन। या गोदा कन्या या गोदा तीरावरील ही
सगळ्यांनी लवकरात लवकर नाश्ता करून घ्यायचा आहे. अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी या समारंभाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया आणि यानंतर कथ्थक हे शास्त्रीय नृत्य या ठिकाणी सादर करतील. एक 4 व्हीलर आहे MH41V7212. ही कोणाची आहे? हॅलो. एक लावणी डान्स तर आपण बघितला, पण सध्या चर्चेत असलेली लावणी चंद्रा ऐकायचं आहे ना? लावणी ऐकायची नाही दोघी त्यांनी चंद्रा ही लावणी या ठिकाणी सादर करावी.
आणि तुम्ही अगदी मनापासून या ठिकाणी दाद दिली तर तुमचं तर मी या ठिकाणी कौतुक करेल. आणि यानंतर सुनील दिंडे साहेब, संस्थापक डॉक्टर किसान बायो रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय सुनील दिंडे साहेब. किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं यांच्याकडून मी तुमच्या आलेल्या सगळ्या शेतकरी बंधू आणि भगिनींचं सर्वप्रथम स्वागत करतो. त्याचप्रमाणे हा गेल्या आमची माती आमची माणसं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासूनची जी परंपरा आहे, खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आमची माती आमची माणसं आणि त्याचप्रमाणे जय किसान फार्मर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा सोहळा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कृषी क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जो गुणगौरव या ठिकाणी या माध्यमातून या संस्थेकडून केला जातो, त्यासाठी आमच्या डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूटकडून त्यांना शुभेच्छा देतो. मग कांदा निर्यातच्या संदर्भातला विषय असेल, याचिकेच्या संदर्भातला मुद्दा असेल, त्या विषयावर अगदी थोडक्यात निवृत्ती भाऊ यांनी आपल्याशी संवाद साधावा असं मी त्यांना विनंती करतो. निवृत्ती नेहारकर. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जय किसान फार्मर्स फोरम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमानिमित्त आपल्या जे शेतकरी उत्कृष्ट शेती करतात, इतरांना मार्गदर्शन ज्ञान करतात, यांचं पण आज पुरस्कार सपत्नीक देऊन त्यांचं पण आज विशेष सत्कार होईल. मुळामध्ये आज आपल्या शेती व्यवसाय हा आज दिवसेंदिवस धोक्याची घंटा मोजतोय. मुळामध्ये आपल्याकडे गारपीट असेल, बेमोसमी पाऊस असेल, याच्यामध्ये शेतकरी हा पार मेटाकुटीला आलाय. निसर्गाशी सुद्धा संघर्ष करतोय आणि सरकारशी सुद्धा संघर्ष करतोय. आज बघा आपल्याकडं कांद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेस कांदा बाजारात यायचा आणि त्याच वेळी शेतकऱ्यावर जी निर्यात बंदीची कुऱ्हाड सरकारने घाव घातला, त्याचा सुद्धा आज शेतकरी हा या सरकारच्या धोरणामुळे फार मेटाकुटीला आलाय. मुळामध्ये आज खतांचे बाजार असतील, उत्पादन खर्च हा 5 पट झाला आणि शेतकऱ्यांचं जो काही उत्पादन आहे हे बाजारात आल्यावर मातीमोल त्या मालाला भाव मिळतो. मुळामध्ये इथं कुठंतरी सरकार असेल, सरकारचे प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि आपण शेतकरी म्हणून यांना दररोज एक एक फोन लावून आपण जाब विचारला पाहिजे. कारण आपण यांना ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस हे आपल्या दारात येतात, म्हणून आपण सुद्धा त्यांच्या दारात जाऊन त्यांना प्रतिप्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण काय होतं, हे फक्त 5 वर्षांनी आपल्याकडे येतात आणि परत त्यांची झोळी भरली का 5 वर्ष शेतकऱ्यांकडे येत नाही. मुळामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा आता जागृत राहणं गरजेचं आहे. बघा तुम्ही, आज निर्यात बंदी झाल्यामुळं या शासनाच्या 2 केंद्र सरकारच्या NCCF असेल, नाफेड असेल, या संस्था बाजारात उतरवल्या. मुळामध्ये यांची संकल्पना आहे शेतकऱ्याकडून तो कांदा खरेदी केला पाहिजे, पण सरसगट हा कांदा हा व्यापाऱ्याकडून बाजार समितीतून खरेदी केला जातो. मुळामध्ये हा बाजार समितीतून खरेदी करायला पाहिजे, पण तो व्यापाऱ्याकडून केला जातो. त्याचा फायदा ग्राहकांना आजपर्यंत झाला नाही आणि शेतकऱ्यांनाही झाला नाही. मुळामध्ये
याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना आम्ही ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणतात का शेतकऱ्याकडून आम्ही कांदा खरेदी केलेला आहे. मुळामध्ये आपले पण शेतकरी त्यांना डॉक्युमेंट देतात, आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, खाते उतारा, हे आपलेच शेतकरी त्यांना देतात आणि काय ते एखादा टक्का काही कमिशन भेटत असेल, पण तो कमी शेतकऱ्यांना त्याचं समाधान आहे. पण अखंड अति शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, हे उद्ध्वस्त झाले. या शासनाचे धोरण जे आहे हे कुठंतरी बदलवणं गरजेचं आहे. मुळामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस अतिवृष्टी होती, विविध संकट असतात, त्याला सुद्धा शेतकरी हा संघर्ष करून रात्रीचा दिवस करून ते पीक जगवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला मार्केटमध्ये कुठेही त्याला भावाची शाश्वती नाही. भविष्यामध्ये ह्या शेती क्षेत्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून सरकारने याच्यावर निष्काळजीपणा दाखवून हा सुद्धा एक थांबवणं गरजेचं आहे. आता बघा, बांगलादेशाने आपल्याकडून एक्सपोर्ट बंद झाला, तर त्या बांगलादेश सरकारने समोर तिथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पिकाची लागवड झाली. भविष्यात कांद्याचा जरी समजा निर्यात बंद अशीच जर चालू राहिली तर भविष्यामध्ये सुद्धा बाहेरचे देश असेल, दुबई, मलेशिया, सिंगापूर, इकडं सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होईल आणि तिथं सुद्धा म्हणजे त्यांना आपल्याकडून कांदा घेण्याची वेळ येणार नाही. ही सुद्धा शासनाने एक दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि याच्यावर सुद्धा मी आदरणीय जाधव सरांच्या शेतकऱ्यांचा जो मान आहे. आजच्या या समारंभाचे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. जोरदार साहेब, त्याचप्रमाणे कृषी या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती आदरणीय उद्धव बाबा निमसे साहेब, स्वागत करतो. तिचे पायी आदिवंदन तिचे पायी, शाहीर तिची कीर्ती गाई रजी, शाहीर तिची कीर्ती गाई रजी 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 रजी. जगाचा हा पोशिंदा, जगाचा हा पोशिंदा, जगायचा वांदा, जगायचा वांदा, जगायचा वांदा, जगायचा वांदा, जगायचा वांदा. जगाचा हा पोशिंदा, जगायचा वादा, शेतकऱ्याला नाही कसला आधार, शेतकऱ्याला नाही कसला आधार. जिकडे तिकडे चालला काळा बाजार, जिकडे तिकडे चालला काळा बाजार. याला व्यवस्था ही जबाबदार जी, याला ही व्यवस्था जबाबदार जी जी. महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र, आमच्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र. राजांनी त्यांच्या राज्य कालावधीत शेतकऱ्यांसाठी वतनदारी पद्धत लागू केली. स्वाभिमानाने शेतकरी बांधवाला जगता यावं, त्याच्या धान्याला योग्य भाव मिळावा. परंतु आजच्या याच्यामध्ये आमच्या सन्माननीय शेतकरी बांधवाला रस्त्यावरती उतरावं लागतं. म्हणून शाहीर म्हणतात, शेतीमालाला भावच नाही, शेतकरी कसा जगणार वजीरजी. शेतीमालाला भावच नाही, शेतकरी कसा जगणार, शेतकरी कसा जगणार, शेतकरी कसा जगणार. मोठ्या मोठ्या करतात बात, मोठ्या मोठ्या करतात बात, विचार आता करणार दाजी रजी दाजी रजी रजी. राब राबुनी कष्ट करूनी, बापूसाहेब शिंदे आज कष्ट करतात बिचारे, शेतीमालाला भाव नाही, महागाई आलं आहे, परंतु आता विचार शेतकरी हे सहन करतो. म्हणून शाहीर म्हणतात, राब राबुनी कष्ट करूनी, पिकवी कडधान्य, पिकवी कडधान्य, पिकवी कडधान्य. राब राबुनी कष्ट करूनी, पिकवी कडधान्य, पिकवी कडधान्य, पिकवी कडधान्य. साऱ्या जगाला साऱ्या जगाला देतो शेतकरी खावाया.
मारुती साहेब शिंदे यांनी मला आमची माती आमची शेतकरी हा कार्यक्रम सन्मान सोहळा आहे या महाराष्ट्राला जे सोनवून देणार त्या बळी जाईल आम्ही सन्मान करणार आहे त्यामुळे तुम्ही इथे या शेतकऱ्याच्या सन्मानार्थ कवड साजरी करत करा त्यांचा बरोबर वाढवा म्हणून म्हणतो आम्ही बळीराजाची मोठी किंमत बळीराजाची मोठी किंमत दाखवितो हिंदो राबतो दिन रात पीक हे माती मोल झालं पीक हे माती मोल झालं शेतकऱ्या नशीबी आलं जगणं हे कवडी मोल झालं रजी रजी जगणं हे कवडी मोल झालं रजी जगणं हे कवडी मोल झालं रजी जी जी हा महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य आहे आपलं पण आल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकरी बांधवांच्या व्यथा फार अनेक आहेत लाईटचा प्रॉब्लेम आहे रात्रभर पाणी भरावं लागतं शेतीला लाईट नसते वीज नसते विजाचे देयक फार मोठे आहे तरी आमचा शेतकरी बांधव ते सन्मानाने सहन करत आहेत म्हणून आम्ही शासनाकडे एक विनंती करणार आहे शासनास आमची हाक शासनाच आहे आमची आक नका देऊ बीक सांगतो आम्ही हो रोख सांगतो रोक सांगतो आम्ही हो रोक जगण्याचा आहे अधिकार जगण्याचा आम्हा आहे अधिकार लवकर करा विचार लवकर करा विचार आम्ही हो विनंती करणार राजीर कवन गाऊन शौर्य वर्णन करीत कथन बरोबर समजत आमचा सरुती श्रीभूत आमचा कवी वरत भारत तुझ्या चरणाला कवी भारत तुझ्या चरणाला कवी भारत तुझ्या चरणाला नेट आउट शाहीर नेटावटे शाहीर तात गावकर गुरु मनी थोर देवन माळी लेणार देवन माळी कवड लेणार पिताजीचा आशीर असणार पिताजीच्या दांचा आशीर असणार माफी करा चूक बोल असणार जी जी माफी करा चूक बोल असणार जी जी माफी करा चूक बोल असणार जी जी भारत माती की सगळे सन्माननीय पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे राज्यसभेचे माजी खासदार आदरणीय डॉक्टर विकासजी महात्मे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर विराजमान व्हायचं आहे भारताचे पहिले कृषी मंत्री यांची 125वी जयंती आहे संपूर्ण देशभरामध्ये विविध उपक्रम आज सुरू आहेत किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसं हे कृषी शेतीविषयक पाहुण्यांच्या हस्ते केले जात आहे जोरदार टाळ्यांची दाद आपण सर्व पाहुण्यांना देऊया रानात दिनभर राबतो तोच आहे खरा राजा रानात दिनभर राबतो तोच आहे खरा राजा रानात सोनं पिकवतो तो शेतकरी आहे माझा असा शेतकरी राजाचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय डॉक्टर जयरामजी बुरकर साहेब ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ त्यानंतर आदरणीय सुभाषदादा शिंदे साहेब आदरणीय सुनीलदादा दिंडे साहेब आदरणीय कृषी भूषण पुरस्कार विजेते सदुभाऊ शेळके साहेब त्यानंतर सागरजी पवार साहेब आदरणीय साधनाताई सभागृहाच्या बाहेर
बाहेर जी मंडळी आहे त्यांनी प्लीज लवकरात लवकर बसून घ्यायचं. मागे जागा आहे प्लीज. तुम्हीच मागे जागा आहे, बसून घ्या. कोणी उभे राहू नका. त्याचप्रमाणे दत्तात्रय पोपटरावचे खेमनर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ सुद्धा ते आहेत. त्यांचे वडील कैलासवासी पोपटराव खेमनर महाराष्ट्र शासनाच्या प्रगतीशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित झालेले आहे. त्याचप्रमाणे आई लताताई पोपटराव खेमनर कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. ते सुद्धा आजच्या या समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सर्व पाहुण्यांचं जय किसान फार्मर स्वागत गीतासाठी साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. मी सर्व उपस्थितांना विनंती करेल की त्यांचं स्वागत ज्यावेळेस होईल त्यावेळेस टाळ्यांचा गजर जोरदार व्हायला हवा. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि जय किसान फार्मर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष आणि आमची माती आमची माणसाचे संपादक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजयजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय महात्मे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. जोरदार टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी करूया. आणि त्यानंतर पुढील पाहुणे आदरणीय नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती आणि विषय साहेबांचं सुद्धा स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. बाळासाहेब मते यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय निलसे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. इफकोच्या संचालिका आदरणीय साधनाताई जाधव यांचं स्वागत सविताजी जाधव यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर डॉक्टर सुनील पिंडे यांचं स्वागत निवृत्ती नेहाळकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय वसंत आहेर साहेब यानंतर पुढील पाहुणे आदरणीय डॉक्टर सुनील दिंडे साहेबांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर सदुभाऊ शेळके महाराष्ट्र राज्याचे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सदुभाऊ शेळके यांचं स्वागत उत्तमजी रौंदळ यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पाहुणे डॉक्टर सुभाष दादा शिंदे यांचं स्वागत वसंत आहेर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. मुंबई आकाशवाणी डॉक्टर संतोषजी जाधव साहेबांचं स्वागत नाना पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सागर पवार यांचं स्वागत भगवान खरे यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. आणि ज्येष्ठ उद्योजक आदरणीय पांडुरंग दादा चव्हाण यांचं स्वागत
उत्तमजी रौंदळ यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. शिंदे यांचं स्वागत संतोष केदारे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय बाबूसाहेब या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय गोंडाजी निंदे साहेब, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. करावं असं मी त्यांना विनंती करतो. दत्तात्रयजी खेमनर यांचं स्वागत भगवानजी खरे. प्राध्यापक डॉक्टर संजयजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी डॉक्टर जयरामजी पुरकर यांचं स्वागत नाना पाटील यांनी करावं असं. कोंडाजी तिंडे यांचं स्वागत निवृत्ती नेहारकर यांनी करावं. डॉक्टर भाऊसाहेबांची 125वी जयंती आज साजरी होत आहे. अनेक राज्यांमध्ये आज डॉक्टर पंजाबराव देशमुखांची जयंती कुर्मी समाजातर्फे मोठ्या प्रमाणावर साजरी होत आहे. महाराष्ट्र शासनाने तसे एक जयंती साजरी करण्याचे आदेश दिलेले आहेत. एक मिनिट थोडी शांत. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं जे कार्य कर्तृत्व आहे, बरेच लोक मला विचारतात का बरेच मंडळी, विदर्भाची मंडळी आज का प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला येऊन गेले. भटकर साहेब पण येऊन गेलेले आहेत कार्यक्रमाला. अनेक मोठमोठे नेते या कार्यक्रमाला येऊन गेलेले आहेत. ते मला म्हणतात की तुम्ही पंजाबरावांचं का करतात एवढी. तर गेली 25-30 वर्ष डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं जे काम मी हाती घेतलेलं आहे ते घेण्याचं कारण आहे, आज तुम्ही बघितलं असेल परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, सगळ्या क्षेत्रातली परिस्थिती तुम्ही जर बघितली असेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर मात कशी करता येईल लक्षात घ्या. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कसं काम उभं करता येईल, खरं हे जर शिकायचं असेल तर ते आपण भाऊसाहेबांकडनं शिकलं पाहिजे. डॉक्टर पंजाबराव देशमुख जेव्हा पहिल्यांदा कृषी मंत्री झाले आणि कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर अन्नधान्याचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी त्यांनी काम केलं. एक शेतकऱ्याचा मुलगा लक्षात घ्या आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतो, परत मामाकडे जाऊन शिक्षण घेतो आणि त्यानंतर बॅरिस्टर होतो. बॅरिस्टर झाल्यानंतर ते परत भारतामध्ये येतात लक्षात घ्या आणि भारतात आल्यानंतर गोरगरिबांची कामं करणं, वकिली करणं, म्हणजे अनेक मोठी मोठी माणसं, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलेलं आहे की जर भाऊसाहेब नसले तर ही जी घटना आहे मुख्या बहिऱ्यांची राहिली असते. लक्षात घ्या एवढं मोठं कार्य करत होतं. म्हणजे कृषी असेल, सहकार असेल, सामाजिक असेल, शिक्षण असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये काम आहे. आज लाखो विद्यार्थी त्यांच्या, अनेक विद्यार्थी त्यांचे परदेशामध्ये आहे. अनेक तुम्ही जर अधिकारी ॲग्रिकल्चरचे विचारले असतील तर ते भाऊसाहेबांच्या शिक्षण संस्थेमधून ते शिकलेले आहेत लक्षात घ्या. आणि एवढं मोठं काम एका शेतकऱ्याचा मुलगा करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे सगळं काम करताना जेव्हा तुम्हाला सांगतो भाऊसाहेबांचं निधन झालं आणि जेव्हा विमलताई शिक्षण संस्थेत गेल्या, आता भाऊसाहेबांचं पुढे काय करायचं वगैरे, त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही संत तुकडोजी महाराजांकडे जा लक्षात घ्या. तर ताई विमलताई संत तुकडोजी महाराजांकडे गेले. आता भाऊसाहेबांचं निधन झालंय, पुढे संस्थेचं काय करता येईल. तेव्हा संत तुकडोजी महाराजांनी त्यांना सांगितलं, भाऊसाहेबांनी सांगितलं आहे की रक्ताच्या नात्याचा अध्यक्ष होणार नाही संस्थेत. बघा आज आहे का तशी परिस्थिती. एका बाजूला आपण घराणेशाही असेल किंवा एका बाजूला आपल्याला आपला वारस पुढे आला पाहिजे, अशी परिस्थिती असताना एक शेतकऱ्याचा मुलगा जो लिहून ठेवतो का मी गेल्यानंतर माझ्या रक्ताच्या नात्याचा माणूस या संस्थेचा अध्यक्ष होणार नाही लक्षात घ्या. आज लाखो लोक भाऊसाहेबांच्या संस्थेमधलं तयार झाले. मग एक शेतकऱ्याचा मुलगा इतकं मोठं काम उभं करतो आणि त्यांचं असं हे नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल ते भजन असेल, तुम्ही जर बघितलं असेल साधू संत असतील, सगळ्यांबरोबर ते राहायचे. आणि जेव्हा त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली त्यांनी त्यांचा शिक्षणाचा उपयोग गोरगरिबांसाठी त्यांनी करून दिला लक्षात घ्या. आणि म्हणून डॉक्टर पंजाबरावांचं एक काहीतरी तरुण पिढीला माहिती व्हावी, त्या भाऊसाहेबांचं कार्य करतो तो लोकांपर्यंत पोहोचावं आणि घराघरामध्ये पंजाबरावांच्या विचारांची माणसं तयार व्हावी आणि त्या पंजाबरावांच्या प्रेरणेतून जर काही माणसं निर्माण जर झाली तर त्याचं काहीतरी चीज या देशासाठी होईल. त्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुखांची जयंती आपण दरवर्षी
तुम्हाला सांगतो प्रेरणा, शेतकरी प्रेरणा दिन म्हणून आपण साजरी करतो. आणि म्हणून आज जो सन्मान ज्या उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा होतो आहे तो भाऊसाहेबांच्या नावाने प्रेरणा पुरस्काराने केला. भविष्यामध्ये काही वर्षामध्ये जगभरामध्ये भाऊसाहेबांची जयंती आपल्या कोणाला विनंती नाही करायची का तुम्ही प्रेरणा दिन, शेतकरी प्रेरणा दिन म्हणून साजरी करा, कारण जो असतो स्वतः त्याला स्वतःहून सांगायची गरज नसते. त्यामुळे भाऊसाहेबांची जयंती गेल्या अनेक वर्षापासून आपण शेतकरी प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो आणि भविष्यात ती मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी आपण हे सगळं करत असतो. जेव्हा माझ्यासारखा माणूस 7-8 डिग्र्या शिकतो, पुढे येतो आणि असं मला वाटतं की बाबा आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करावं, म्हणून आमची माती आमची माणसं हे मासिक 24-25 वर्ष झाली सुरू केलं. आणि त्याला इतकं मोठं प्रेम शेतकऱ्यांचं हे झालं. तुम्ही जर बघितलं असेल मोठमोठी मासिकं, महाराष्ट्रातली 40 मासिकं बंद झाली, एकमेव मासिक आज चालू आहे शेतीचं, ते म्हणजे आमची माती आमची माणसं, फक्त शेतकऱ्यांचं. आता त्याला कारणं तशी आहे, कारण कागदाचे भाव प्रचंड वाढलेले, मीडियाची परिस्थिती तुम्ही बघत आहात, ते सगळे आपल्याला वाटत असतं. पण ज्या माणसाला तळमळ असते, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं इच्छा असते ना, तो कुठंतरी त्या मार्ग काढतो. कारण आपलं काम काय आहे की शेतकऱ्यांना काहीतरी माहिती मिळाली पाहिजे, काहीतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ही जी माणसं आहे सगळी प्रमुख पाहुणे, याला कोणाला असं निमंत्रण नाही, सगळी फॅमिली मंडळी आहेत, कोणाला फॉलोअप घेतलेला नाहीये. तुम्हाला कोणत्याही प्रमुख पाहुणे तुम्ही जर विचारलं असेल की त्यांना कोणालाही फोन करून सांगितले साहेब तुम्ही कधी येतात, स्वतः महात्मे साहेबांचं तुम्हाला सांगतो, महात्मे साहेब काल आले त्यांनी मला स्वतःहून फोन केला. लक्षात घ्या, ज्यांना नाळ जोडलेली शेतीशी, ग्रामीण भागाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे ती माणसं एवढं मोठं काम करतात. महात्मा साहेबांचं इतकं मोठं काम आहे. जर तुम्हाला आज तुम्ही सगळ्यांना पुस्तक मी दिलेलं, त्याच्यात महात्मे साहेबांचं मी छापलेलं फोटो आणि सगळी माहिती. जगभरातले विद्यार्थी महात्मे साहेबांकडे शिकायला येतात. लक्षात घ्या, त्यांचं काय करतात, कशा पद्धतीने करतात, आणि त्यांच्या या सेवेचाच म्हणजे त्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केलं. जोरदार टाळ्यांची दाद आपण या ठिकाणी देऊया. आणि कुठल्याही त्यांना प्रसिद्धी वगैरे ह्या गोष्टीची त्यांना काही नाही, फक्त त्यांचं मत एका तळागाळातला माणूस, आपला जो जीवाभावाचा माणूस आहे तो माणूस जपला पाहिजे. शेतकरीचा जेव्हा मी त्याला सांगितलं आपला असा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे, आमचे मित्र बापूसाहेब शिंदे त्यांनी सांगितलं, बरं 2-3 वर्षापासून सांगितलं की आपल्याला साहेबांना बोलवायचं आहे. आणि यावर्षी त्यांना जेव्हा फोन केला साहेबांनी लगेच तत्काळ सांगितलं आणि त्या आपल्या कार्यक्रमाला मी येणार. कालपासून साहेब नाशिकमध्ये वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम चालू आहेत. म्हणजे जी जमिनीशी जोडलेली ज्यांची नाळ आहे अशा पद्मश्री ज्या चांगल्या माणसाच्या हातून आपल्या सगळ्या सन्माननीय पुरस्कारार्थींचा सन्मान व्हावा त्यासाठी साहेबांना आज आपण सन्मान केला आणि त्यांनी वेळ काढून खास या कार्यक्रमासाठी ते आपल्या उपस्थित राहिले. बाकीची सगळी मंडळी जर बघितलं असेल, साधनाताई असेल, सेंद्रिय शेतकरी सदुभाऊ शेळके असतील, लक्षात घ्या. त्याच्यानंतर उद्धव बाबाचं ते कायम आम्हाला त्यांचं सहकार्य असतं. डॉक्टर किसान ज्या आहे आज त्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांचं आपण आपल्या कार्यक्रमाला स्पॉन्सर नसतो, प्रायोजक नसतो, पण जी माणसं शेतकऱ्यांसाठी काम करतात त्या माणसांसाठी, जी माणसं एकमेकांची जातात, त्यांनी जी डॉक्टर किसान फर्म चालू केलेली आहे त्याच्यामधून तुमचं कुठलंही पीक असो त्यांनी डायरेक्ट ॲप तयार केलेलं आहे. म्हणजे हवामानाचा सल्ला जरी असेल, लक्षात घ्या, तो सुद्धा तुम्हाला अपडेट करण्याची माहिती ते देतात. सगळ्या पिकांची माहिती ते सगळे देत असतात. लक्षात घ्या. त्यामुळे जे दिंडेंनी जे काम केलं, त्रिमूर्तींनी एकत्र येऊन जी फर्म आहे म्हणजे ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत. लक्षात घ्या. आणि यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करावं या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर संतोष जाधव मुंबई आकाशवाणीचे एक परिवारातले आमचे सगळे माणसं असतात. इथं एक 91 वर्षाचा तरुण आहे बघा, ज्येष्ठ उद्योजक. लक्षात घ्या, काही कुठलाही आजार नाही, कुठलाही काही नाही, 4-5 मजले 10 मजले चढून जातात पायी. लक्षात घ्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि मग भाऊसाहेबांच्या या प्रेरणा पुरस्कारासाठी त्यांनाही सुद्धा मी निमंत्रित केलं. सगळे मंडळी आहेत, आमची किसानची टीम आहे, पवार सर आहेत वगैरे सगळे मंडळी. आणि पुरकर सरांचं योगदान तर तुम्हाला आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं काही कारण नाही. कारण तुम्ही जी 21-89 मऊ पोळ्यांची जात खाता ना, जे गहू खातात ती साहेबांनी, इंद्रायणी जे तुम्ही तांदूळ खातात ते साहेबांनी शोधलेले आहेत. पूर्ण फार मोठं काम आहे, नॅशनल लेवल आहे. डॉक्टर नॉर्मन बोरलॉक बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. एक मितभाषी शास्त्रज्ञ आहे, फार आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आहे, खूप मोठं काम आहे. प्रसिद्धी पराडमुख आहे, त्यांना कुठल्या प्रसिद्धीची गरज काम केलं पाहिजे. आणि आता त्यांचं लवकरच एक सेंद्रिय शेतीवरचं, अनेक लोक म्हणजे सेंद्रिय शेती कशी सुरू करायची, त्याचं हिस्ट्री काय, पुढे त्याला काय करायचं, त्यांनी संशोधन करून जगभरातल्या विद्यापीठांना अभ्यासक्रमाला लागेल असं सुंदर पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. लवकरच ते पुस्तक येणार आहे. आणि त्यामुळे सगळ्या सेंद्रिय शेतीचे जे प्रश्न आहेत, अडचणी आहेत, विद्यार्थ्यांना सुद्धा शिकण्यासारखं त्यांचं पुस्तक पहिल्यांदा इंग्रजीमध्ये त्यांनी काढलेले, दुसरी मराठीमध्ये ती प्रत आहे. CBSE सारख्या मोठमोठ्या विद्यालयांना सुद्धा ते रेफर करतील असं रेफरन्स बुक काढलेला आहे.
ही सगळी मंडळी येतात ते आपल्या प्रेमापोटी. हा सगळा आपला फॅमिलीयर कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला सगळे सन्मानाने येतात. आपला कार्यक्रम आहे, शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. शेतकऱ्याचा जो मुलगा आहे ज्याने अफाट असं मोठं काम उभं केलेलं डॉक्टर पंजाबरावांनी, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांच्या पाठीवर कुठेतरी एक प्रोत्साहन मिळावं, हात त्याच्या पाठीवर थाप मारावी आणि त्याच्या कामाची गती वाढावी, हा त्याच्या पाठीमागं दृष्टिकोन आहे. ही 125वी जयंती आहे भाऊसाहेबांची. लक्षात घ्या, त्यापासून आपण सगळे प्रेरणा घ्याल आणि ज्यांचा ज्यांचा सन्मान होणार आहे त्या सगळ्यांचे परत एकदा मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून, विविध जिल्ह्यातून शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं या गोदातीरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एकदा स्वतःसाठी आपण जोरदार टाळ्यांची बरसात करूया. धन्यवाद माय बाप रसिक हो. आसमां की सितारों के महफिल में चांद का राज है, आसमां की सितारों के महफिल में चांद का राज है, इस हिंदुस्तान में केवल किसानों का ही राज है. यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. आज अतिशय ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय वंदनीय महात्मे साहेब आज आपल्यामध्ये आहेत. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल. पद्मश्री, भारत सरकारचा पद्मश्री किताब त्यांना बहाल करण्यात आला आहे. एकदा त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार टाळीची दाद आपण या ठिकाणी देऊया. आणि यानंतर पुढील कार्यक्रम हे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांची आज 125वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं हा कृषीरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळा आज या गोदातीरी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय. सुरुवातीला पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण दिनदर्शिकेचं आणि शेतकरी गौरव विशेषांकाचं प्रकाशन आपण करणार आहोत. सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी उभं राहायचं आहे आणि शेतकरी गौरव विशेषांकाचं प्रकाशन आणि त्याचबरोबर आमची माती आमची माणसं या कॅलेंडरचं प्रकाशन विमोचन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो. आज या ठिकाणी या गोदातीरी अतिशय कष्टकरी समाज, जगाचा पोशिंदा, जगाचा अन्नदाता आज या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुरेख, सुंदर, अतिशय देखणं असं कॅलेंडरचं विमोचन या ठिकाणी संपन्न होत आहे. क्या बात है. आजचा हा आनंद सोहळा, हा मंगल सोहळा आणि शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर शेतकरी गौरव विशेषांक म्हणजेच आमची माती आमची माणसं हे मासिक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात सातत्यानं जातंय. एवढंच नाही तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा आणि गोवा आणि बेळगाव, कर्नाटक अशा अनेक ठिकाणी सातत्यानं जाणारं हे मासिक आमची माती आमची माणसं याचं प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतं. सुखदा महाजन गोड गाड्याची ही धणी आहे आणि तिने तुम्हा सर्वांना आनंद दिलेला आहे. छान चंद्रा लावणी आणि इतरही गाणी तुम्ही अगदी मनापासून ऐकली, दाद दिली. त्या कलावंताचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आदरणीय महात्मे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बुके देऊन सुखदाचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. गौरी लाटकर ही नृत्यांगना, तिने सुद्धा या ठिकाणी यायचंय. गौरी लाटकर, तिचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आपण आदरणीय त्यामुळे आवाज कसा व्हायला पाहिजे. गौरीचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करूया. यानंतर नेटावते लवकरात लवकर या ठिकाणी येतील. जोरदार टाळीची दाद. या बात आहे माय बाप. आणि सर्व पाहुणे
नगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती आणि ज्येष्ठ समाजसेवक वंदनीय निमसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. समारंभ 2023 व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठासमोरील सर्व माझे शेतकरी बांधव, भगिनी, माता, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना पुरस्कार मिळणारे ते सर्व माझे बांधव. खरं म्हणजे आमची माती, आमची माणसं गेल्या अनेक वर्षापासून हे मासिक शेतकरी म्हणून आम्ही वाचतो आणि हे वाचत असताना शेतीमध्ये कुठले कुठले बदल केले पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे याबद्दलचे बरेचसे त्यांचे लेख शेतकऱ्यांसाठी कायमच प्रेरणादायी राहिलेले आहेत. निमसे साहेब, यानंतर इफ्को नवी दिल्लीच्या संचालिका आदरणीय साधनाताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अगदी थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय साधनाताई जाधव. जय किसान फार्मर्स फोरम आणि महाराष्ट्रातील शेतीविषयक अग्रगण्य मासिक आमची माती आमची माणसं यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करतोय. या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत साधनाजी जाधव. अतिशय समर्पक शब्दामध्ये आदरणीय जाधव मॅडमांनी या ठिकाणी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे आणि काही अपेक्षा सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर आदरणीय बापूरावजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय किसान फार्म्स फोरम व आमची माती आमची माणसं यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं हा जो कृषीरत्न पुरस्कार आयोजित केला आहे, या कार्यक्रमासाठी खास नागपूरवरून इथं उपस्थित असलेले पद्मश्री डॉक्टर भिकाजी महात्मे राज्यसभेचे माजी सदस्य आहेत. त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठावरचे प्रमुख अतिथीगण, सर्व शेतकरी बांधव आणि सर्व पुरस्कारार्थी बांधवांनो, हा कार्यक्रम माझी दुसरी वेळ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची. मी जास्त तर काही याविषयी बोलणार नाही, परंतु आमचे जे मित्र आहे संजय जाधव, हा इतका धडपड्या माणूस आहे. मी सगळं त्यांना विचारतो, गेल्या 15-20 वर्षापासून त्यांचा हा कार्यक्रम पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असतो आणि हा माणूस एकटा हा कार्यक्रम करत असतो. म्हणजे मदत करणार आहे, पण इतकी धावपळ का अक्षरशः मेणबत्तीपासून तर काड्याच्या पेटीपर्यंत सर्व गोष्टीवरती बारीक स्वतः इतकं काम करणं, पैठण्यांपासून तर लोकांना दिले जाणारे पुरस्कार हे सोपं काम नाही. मी तर खरं जाधव साहेबांचं फार मनापासून अतिशय कौतुक आणि त्यांचं अभिनंदन करतो की हा कमी वेळामध्ये खूप चांगलं तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन असतं. पण मला हे सांगण्याचं अतिशय एक आनंद वाटतो की आता काही लेख वाचले, आयराव सरांचा लेख वाचला सेंद्रिय शेती संदर्भात. मला काही जास्त बोलायचं नाही शेतीविषयी, पण आपण बघतो आता मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. दिवसेंदिवस रासायनिक जे खतं बी बियाणं वापरून बघा, आता पूर्वीसारखे आपल्याला फुलपाखरं दिसत नाही, मधमाशा दिसत नाही, काजवे दिसत नाही. हे सगळे जी जैव विविधता सगळी गायब होत चाललेली आहे. तर शेतकऱ्यांनी आता मला ते लेखातनं असं वाटतं की आपण सर्वांनी खरंच या ठिकाणी सेंद्रिय शेतीचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. आता एवढा या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी जाधव सरांचं आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि जाधव सर तुमचं मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद आदरणीय शिंदे साहेब. आज हा शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आदरणीय अतिथीगण यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर शेतकरी बद्दल बोलणं शब्दच नाहीये. गेल्या महिन्यामध्ये गारपीट झाली, अवकाळी पाऊस पडला. या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि आमच्या खानदेशामध्ये हरभरा, मका, केळी
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं अशाही परिस्थितीमध्ये आमचा हा शेतकरी राजा तग धरून आहे. उन्हा तानात शेतात घाम गाडून राबतो, उन्हा तानात शेतात घाम गाडून शेतात राबतो, कडाक्याच्या थंडीतही रात्रभर जागतो. पावसाळ्यात सुद्धा मेघगर्जनेसह ओल्याचिंब बरसणाऱ्या, पावसाळ्यात सुद्धा मेघगर्जनेसह ओल्याचिंब बरसणाऱ्या पावसाच्या सरी डोईवर झेलतो असा हा आमचा शेतकरी राजा. आणि या शेतकरी राजाला नमन करण्यासाठी हा आजचा हा आनंद सोहळा, हा मंगल सोहळा, हा पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, आधी त्यांचं आपण भाषण घेऊया आणि पुरस्कार वितरण सोहळा सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आणि आम्ही सगळेजण आग्रह धरणार आहोत आदरणीय महात्मे साहेबांना की सगळ्या शेतकऱ्यांचा सन्मान आपल्या आणि इतर पाहुण्यांच्या शुभ हस्ते व्हावा, अशी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी विनंती केलेली आहे, पर्सनली विनंती केलेली आहे. असो, नक्कीच साहेबांनी यासाठी दखल सुद्धा घेतलेली आहे. तर राज्यसभेचे माजी खासदार आदरणीय डॉक्टर विकासजी महात्मे साहेबांना मी सर्वांच्या वतीनं विनंती करेल की त्यांनी अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय वंदनीय महात्मे साहेब. शेतकऱ्यांचा आवाज तो बुलंद असतो. भारत माता की. कृषी रत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा. कृषी रत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा. पुन्हा एकदा कृषी रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा. आपण आपल्या माणसाचं या इथे मला खूप चांगलं वाटलं येताना. कारण सांगतो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावती जिल्ह्याचे आणि मी पण अमरावती जिल्ह्याचा. माझा जन्म पण अमरावतीत वाठोडा शुक्लेश्वर माझं गाव आहे. आणि त्यांचा कार्यक्रम नाशिकमध्ये व्हावा, कारण त्यांचे कार्यक्रम मी अमरावतीत अटेंड केलेले आहे. आणि त्यांचा कार्यक्रम नाशिकमध्ये व्हावा, शेतकऱ्यांचा सन्मान त्यानिमित्ताने व्हावा. या 125व्या जयंतीनिमित्त हा जो कृषी रत्न पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार देण्याचा जो कार्यक्रम आहे, त्याचे आयोजक डॉक्टर संजीव जाधव यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की जास्त काही आग्रह करावा लागला नाही, पण जास्त आग्रह काय, मला तर सन्मान मिळाल्यासारखा वाटला. आणि त्यामुळे माझीच इच्छा, मला असं वाटतं की मला खूप चांगलं वाटलं आणि मला तुमच्याकडून सन्मान मिळाला त्याच्याबद्दल तुमचे आभारही मानतो. पण जोरदार टाळ्या वाजून यांचं अभिनंदन करूया, कारण शेतकऱ्यांचे असे प्रोग्राम घेण्याच्या बरीच कोणी पडत नाही. म्हणजे कसं आहे, याच्यात खर्चही करा, मेहनतही करा आणि कदाचित नंतर तेवढं तुम्हाला चांगलं कोणी म्हणेल असंही नाही. पण तरीसुद्धा ते आणि त्यांची टीम, संजय जाधव आणि त्यांची डॉक्टर संजय जाधव आणि त्यांची टीम जोरदार कार्यक्रम करत आहेत ते आणि सातत्याने करत आहेत. तसंच त्यांनी आत्ता जे मासिक होतं आमची माती आमची माणसं, हे पण सातत्याने तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रिंट करत आहे. त्याच्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करेल. तसंच सर्वात पहिले सांगतो की आपल्या भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब यांचं आत्ताच त्यांनी सांगितलं की त्यांचं काम जातीच्या पलीकडे होतं, धर्माच्या पलीकडे होतं, सगळ्यांसाठी होतं. मला आठवतं की आम्ही प्रत्येकाने सांगितलेलं जे आहे बाकीच्यांनी की अमरावती प्रसिद्ध आहे अंबादेवीच्या मंदिरासाठी, अंबादेवीच्यासाठी. आणि तिथे त्या काळात काही लोकांना बंदी होती, तुम्हालाही माहिती आहे, अस्पृश्य लोकांना बंदी होती. ती बंदी उठवण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जोरदार त्याचा निषेध केला, मोर्चे काढले आणि ती बंदी उठवण्यात त्यांना यश मिळालं. हे पूर्ण जाती सोडून जसं तुम्ही म्हणाले ते महत्त्वाचं काम केलं.
त्याची माहिती आपल्याला नसते. कारण माझ्या मते का वेगळं आहे, एक तर जातीचं आहेच, पण दुसरं तुम्ही लीडर्स जर पाहाल सर्वसाधारण लीडर्सचं काम काय असतं, तर जे लोकांना पाहिजे ते चुकही असेल तरी चालेल, त्यांनी समाज विघटनही होत असेल तरी चालेल, पण आम्हासोबत लोक जुळले पाहिजे याच्यासाठी त्यांची त्या पद्धतीची कामं किंवा त्या पद्धतीचे मोर्चे नाही. पण लोक विरोधात, समाज मन त्यावेळेस विरोधात असेल त्यांना अंबादेवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी, पण तरी सुद्धा नाही, समाजासाठी लॉंग टर्मसाठी चांगली गोष्ट आहे म्हणून ती त्यांनी केली. असे लीडर्स मिळणं दुर्मिळ आहे आणि त्यातलंच एक रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे. मला वाटते त्यांच्या नावाने पुन्हा एक वेळ टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. आपण कंजूसी करतो कधी कधी, असं मला वाटते की आपण दोन्ही हात खुर्चीवर ठेवतो आणि त्याच्यावर मग बसतो. तसं नका करू, मोकळे ठेवा टाळ्या वाजवायला. म्हणून या इथे त्यांनी त्यावेळेस भारत कृषक समाज, त्या काळात 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयी त्यावेळेस जागरूकता नव्हती, पण त्यांनी ती जागरूकता निर्माण केली. त्यांनी त्यावेळेस जागतिक कृषी प्रदर्शन, भारतातलं कृषी प्रदर्शन नाही म्हणत आहे, जागतिक कृषी प्रदर्शन भरवलं आणि पूर्ण जगात जे जे चांगलं आहे ते आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे या उद्दिष्टाने त्याला त्यावेळेस पंतप्रधान नेहरूजींनी पण भेट दिली होती त्या जागतिक कृषी जे प्रदर्शन होतं त्याला. तर असं प्रदर्शन भरवलं. तर त्यावेळेसच्या मानाने काळाच्या पुढे असलेले हे लीडर्स आणि त्याच्या निमित्ताने त्यांची 125वी जयंती. कारण होतं कसं, जोपर्यंत या गोष्टी आपल्याला माहिती राहत नाही तोपर्यंत आपण एक सोहळा म्हणून फक्त करतोय, तसं नाही आहे. त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती जर मिळाली तर तिच्यात जोश निर्माण होईल. आणि म्हणून या इथे सुद्धा नाशिकसाठी काय केलं तेही सांगतो मी. या इथे त्यांनी लोक विद्यापीठ स्थापन केलं होतं नाशिकसाठी आणि त्याचंच नाव आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे ना ते आहे. पंजाबराव देशमुखांनी जे निर्माण केलं त्याच्याचमुळे आज नाशिकमध्ये युनिव्हर्सिटी आहे आणि नाशिकचं नाव पूर्ण जगात आहे. चांगलं वाटलं, टाळ्या वाजवल्या, त्याच्याबद्दल खरंच मनापासून आनंद झाला. आणि त्याच नावाने कृषी रत्न पुरस्कार आज मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कार्यक्रम जो आयोजकांनी केला डॉक्टर संजीव जाधव यांना जो सन्मान खरंच शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे तो सन्मान या पुरस्कारामुळे मिळणार आहे. संजीव जाधव साहेब, तुम्ही रत्नपारखी आहे. कारण की ते पुरस्कार द्यायचा म्हणजे आपल्याला सोपं काम वाटतं. आम्ही पण देतो अहिल्यादेवी सांस्कृतिक पुरस्कार, पण त्याची निवड करणं खूप कठीण काम असतं. कारण खूप सारे तोलामोलाचे असतात आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी लागते पुष्कळ वेळा. कारण लोकांनी काय सांगितलं याच्यापेक्षा प्रत्यक्ष काय आहे ते पाहावं लागतं. आणि रत्न पारखण्याचं काम जे आयोजन समितीने केलं त्याच्याबद्दल त्यांचं पुन्हा एक वेळ टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करतो. आणि याच्यात महत्त्वाचं एक आणखी मला चांगलं वाटतं, आमच्या डॉक्टरांमध्ये असं आहे, सांगतो, विदेशातून आले किंवा नागपूरमध्ये असाल तर मुंबईतून आलेले डॉक्टर असले की आम्ही त्यांचा सन्मान करून टाकतो. पण या इथे तुम्ही मातीशी जुळलेल्या लोकांचं, जे खरंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात अशा शेतकऱ्यांचं, जे स्वतः काम करत आहे अशा शेतकऱ्यांचं, जे गावात काम करत आहे अशा शेतकऱ्यांचं तुम्ही सन्मान करत आहे. ही चांगली प्रथा आहे. कारण प्रथा कशी आहे मी सांगितलं, अमेरिकेवरून आला किंवा मुंबईवरून आला का मग सन्मान करायचा, त्याच्याऐवजी जे मातीशी जुळलेल्या अशी चांगली प्रथा तुम्ही पाडलेली आहे, ती खूप महत्त्वाची वाटते. तसंच आज शेतकऱ्यांना सन्मान हा खूप महत्त्वाचा भाग आहे शेतकऱ्यांच्या जीवनात. मी सांगतो, मी डॉक्टर म्हणून ते सन्मान आपोआपच मिळतो. फक्त डॉक्टर झाला, डॉक्टर आहे असं म्हटलं तरी सन्मान मिळतो.
सन्मान हा खूप महत्त्वाचा असला तरी तो शेतकऱ्यांच्या जीवनात यायला पाहिजे. मला माहिती आहे मी इथे काहीच मार्गदर्शन करू शकणार नाही, कारण तुम्ही तुमच्या क्षेत्रात, नाशिक म्हटल्याबरोबर आम्ही एक लिडरशिप पाहतो शेतकऱ्यांची, तुम्ही खूप चांगलं करत आहे. पण सन्मान म्हटला तर सन्मान मिळण्यासाठी काही गोष्टी असाव्यात ज्या सरकारकडून असाव्यात किंवा मित्रांकडून असाव्यात. त्या सर्वांच्या याच्यात जे सरकारकडून किंवा कुठूनही असाव्या किंवा आपण जी पद्धत वापरतो त्याच्यातून असाव्या. जसं मी खूप ठिकाणी सांगतो, मी सिल्क शेतीच्यासाठी प्रयत्न केले आणि आमच्या इथे त्याचं ऑफिस पण आहे, सचिवालय तिथे आहे नागपूरला, रेशीम शेती. तर मला त्याच्यातलं एक आवडलं जे तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या अजून कल्पना वापरू शकता की त्याचं उत्पन्न साधारण 25व्या दिवशी ते 26व्या दिवसात 2 होतं. आणि ते तेवढं उत्पन्न जर महिन्याला झालं, कारण सरकारी माणसाला किंवा सगळ्यांना पगार महिन्याला मिळतो, पण शेतकऱ्यांचं तसं नसतं. आणि त्याच्यामुळे एक सिस्टम आहे आपल्या समाजात की महिन्याला घरभाडं द्या, त्या ज्या सवयी लागलेल्या आहेत आपल्याला, त्याच्यात शेतकऱ्याचं उत्पन्न फिट होत नाही महिन्याच्या ह्याच्यात. पण मला वाटतं की ही जी पद्धत आहे त्याच्यासोबत जोडधंदा म्हणून तसा आणखी कोणता असावा तर ती रेशीम शेती, त्याच्यात महिन्याला तुम्हाला उत्पन्न मिळणारच आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या खात्यात जर ते जमा केले तर त्याच्यात आपल्याला त्याचा महिन्याला उपयोग पण करता येतो. आणि मी खूप वेळा पाहिलं, आमच्या विदर्भात तरी असं होतं की पैसे मिळाले तर ते खात्यात जमा करत नाही, तसेच खर्च करून टाकतात किंवा आधीच उधारी असते ते वाटून टाकतात. पण तरी मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही ते खात्यात जमा करा आणि मग खर्च करा. कारण कसं आहे, जेव्हा तुमचं बँकेत उत्पन्न दिसायला लागतं तुमची पत वाढते बाजारात, आणि त्याच्यामुळे पहिले बँकेत जमा करा, नंतर त्याचा खर्च करा, आणि महिन्याला कोणतं उत्पादन घेता येईल तर ते अतिशय चांगलं होईल. अर्थात मी पहिलेही सांगितलं की तुम्ही त्याच्यात जास्त समोर आहात, मी फक्त जनरल शेतकऱ्यांसाठी सांगतो. त्याच्याचप्रमाणे आमच्या धनगरांमध्ये मी सांगतो की मेंढपाळ शेतकरी आत्महत्या करतात, पण मेंढपाळ आत्महत्या करत नाही. कारण आहे त्याला, त्याच्याकडे जर लग्न आता ठरलं तर तो लगेच 10-15 मेंढ्या विकून टाकेल, 15-20 मेंढ्या 50 मेंढ्या विकून टाकेल. त्याला मी म्हणतो की त्याची एक मेंढी विकल्याबरोबर त्याला 7-8 हजार मिळतील, ते त्याचं ATM आहे, एनी टाईम मनी. या इथे काही शेतकऱ्यांनी मी पाहिलं की शेततळ्यात ते मासळा पाळतात, जेव्हा पैसा लागला की मासे विकून टाकतात. ते एनी टाईम मनी जेव्हा तुमच्याकडे उपलब्ध असेल ना तर तुम्हाला चांगलं वाटतं, एक फिलिंग असतं सिक्युरिटीचं, ते खूप महत्त्वाचं आहे. हे सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे की मला जर पैसा लागला तर मी उभारू शकतो. आणि तुम्ही जर सातत्याने कर्जात राहाल तर ती सिक्युरिटी अनसिक्युअर्ड फील करता, ज्याच्यामुळे आपण आत्महत्येकडे वळतो. आणि हे बाकीच्यांसाठी खूप आवश्यक आहे की आपण जर सांगितलं आणि आपण जर याचा प्रसार केला तर खूप चांगलं होईल की मेंढ्या, बकऱ्या, फिश किंवा इतर याचा पालन, ज्याच्यामुळे एनी टाईम मनी आपल्याला मिळू शकतो. आपल्या शेतकऱ्यांच्या खूप कमी अडचणी असतात. आत्ताच साधना त्यांनी मग आपल्याला ज्यात त्यांनी सांगितलं, इतकोच्या त्या आहेत त्यांनी सांगितलं, संचालिका त्यांनी सांगितलं की, पण तरी मी सांगतो की आवश्यकता फार कमी आहे आपल्या. काय तर एक बी मिळालं पाहिजे चांगलं, नंतर इलेक्ट्रिसिटी, पाणी असं पाहिजे. अर्थातच जेव्हा आसमानी संकट येईल त्यावेळेस आपल्याला विमा पाहिजे, आणि मार्केट असं पाहिजे की घरी येऊन तुमचा माल घेऊन गेला पाहिजे. म्हणजे मग बाकीच्या गोष्टीवर अवलंबून राहणार नाही, आपल्याला आपल्या शेतावर कॉन्सन्ट्रेट करता. आणि याच्यासाठी सर्व सोयी मिळालेल्या असतात, पण जर मिळत नसतील तर नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करेल. कारण मी आता सांगितलंच त्यांनी की दिल्लीशी संपर्क असतो वगैरे, सर्व बरोबर आहे, आणि त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल. कारण आमच्या भागात संत्रा आहे, पण तुम्हाला जसं कांद्याचं सांगितलं तसं संत्र्याचे हाल आहे. संत्रा जास्त पिकला की भाव एवढा कमी येतो
कारण त्याचे काही प्रक्रिया उद्योग नाही आहे. पण कोरोना काळात आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि आम्ही प्रयत्न करून ते रेल्वेने बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट करू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगला भाव मिळाला. आणि हे सातत्याने व्हायला लागल्याबरोबर बांगलादेशने त्यांचे इम्पोर्टचे रेट्स जे आहेत ते एकदम 45% वाढवून दिले. कारण त्यांच्या लक्षात यायला लागलं की संत्रा खूप येऊन राहिलेला आहे महाराष्ट्रातून, नागपूरमधून. पण तरीसुद्धा मग आता आम्ही बाकी ठिकाणी नेत आहे आणि त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने तुम्ही मदत घ्यावी सरकारची. मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमचं काम चांगलं करताय, पण सरकारची मदत जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा मी आहेच आणि मला तुम्ही तुमचं काम सांगू शकता. मी अर्थातच तुम्हाला नंबर पण देतो. आता एक महत्त्वाचं जे मला नेहमी खटकतं ते म्हणजे आत्ता एक मोर्चा झाला नागपूरमध्ये. मोर्चा झालेला होता, खूप मोठा आणि भव्य दिव्य मोर्चा, आणि तो कोणाचा होता? सरकारी कर्मचाऱ्यांचा. काय मागणी होती सरकारी कर्मचाऱ्यांची? काय मागणी होती? पेन्शनची होती. माझ्या घरी सगळे जवळपास सरकारी कर्मचारी आहेत, त्याच्यामुळे पेन्शनची मागणी होती. पेन्शन मिळतं आहे का त्यांना? हो, न्यू पेन्शन स्कीमप्रमाणे मिळत आहे, पण ते कमी आहे म्हणून त्यांना ओल्ड पेन्शन स्कीमप्रमाणे पाहिजे. मी त्यांना विचारलं की तुम्हाला पेन्शन आहे आणि तरी पेन्शन पूर्वीपेक्षा जास्त पाहिजे, ते का पाहिजे? ते म्हणाले आम्ही 25-25 वर्ष देशसेवा करतो, सातत्याने देशसेवा करतो आणि आम्हाला पेन्शन कमी मिळायला लागली, हे योग्य नाही आणि म्हणून आम्हाला पेन्शन पाहिजे. मी त्यांना म्हटलं तुम्ही देशसेवा करता म्हणून तुम्हाला पेन्शन पाहिजे, 25 वर्ष देशसेवा केली म्हणून पेन्शन पाहिजे. मग शेतकरी देशसेवा करत नाही का? शेतकरी देशसेवा करतो का नाही करत? करतो. तर असा आवाज येऊन राहिला जसं काही करतच नाही असं वाटलं. देशसेवा करता की नाही करत? अरे अन्नदाता तर तुम्ही आहेच, पण आता ऊर्जादाता पण तुम्हीच आहे. इथेनॉल वगैरे सर्व इथूनच तर जाते नाशिकमधून. तर अन्नदाता ऊर्जादाता असून तुम्ही देशसेवा करता. शेतमजूर देशसेवा करतो, जे छोटे छोटे व्यापारी आहेत ते सुद्धा देशसेवा करतात. मग त्यांना पेन्शन काहीच नाही, तर पेन्शन पाहिजे का नाही पाहिजे? हा, आता आवाज आला. देशसेवा म्हटलं तर आवाज नव्हता येत, पेन्शन म्हटल्यावर आवाज आला. तर माझं ते म्हणणं आहे, याचा सुरुवात कशी झाली ते सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली मानसिकता कशी झाली. इंग्रजांच्या काळात असं होतं की इंग्रजांची संख्या खूप कमी, भारताच्या संख्येच्या मानाने आणि एरियाच्या मानाने सुद्धा त्यांची संख्या खूप कमी. मग त्यांच्या लक्षात आलं आपल्याला काही लोक इथलेच लागतील जे आपलं काम करत राहतील सातत्याने आणि या इथून कर वगैरे गोळा करून आपल्याला लंडनला पुन्हा पाठवतात, पैसा इथून पाठवतात. म्हणजे त्यांना टीम पाहिजे होती. त्यांनी टीम तयार केली सुशिक्षित लोकांची, पण त्यांना पगार इतका द्यावा लागला. त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जर समजा दुप्पट पगार दिला असता त्यावेळेसच्या इन्कमपेक्षा, तर या सगळ्यांनी काही दिवसातच इंग्रजांच्या विरोधात लढा द्यायला स्वातंत्र्य लढ्यात उतरले असते. पण त्यांना तसं नको होतं म्हणून त्यांना 10 पट पगार दिले का पुन्हा तुम्ही विचारच करू नका स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याचा. पण 20-25 वर्षांनी नंतर लक्षात झालं का हे माणसं रिटायर झाल्यावर आपल्या विरोधात लढा देतील. यांचा मोठा प्रॉब्लेम तयार होणार आहे, कारण यांना आतल्या गोष्टी सगळ्या माहिती आहे आणि आपल्याशी कसं लढायचं हे पण यांना कळणार आहे. मग हे आपल्याशी सातत्याने बांधील राहिले पाहिजे, आपले राहिले पाहिजे, हे मिंदे राहिले पाहिजे इंग्रज सरकारचे. म्हणून एवढी पेन्शन देत होते ते की तेव्हाच्या मनात कधीच विचार आला नाही की मी स्वातंत्र्य लढ्यात उतरावं, कारण माझी पेन्शन बंद होऊन जाईल, मग माझ्या घराचं कसं होईल. आणि ती पेन्शन त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त मिळाली. म्हणजे त्यांनी वर्ग एक तयार केला सरकारी कर्मचाऱ्यांचा, जो पार्टली त्यांचंच काम करत होता, जो शोषक होता. आणि त्यांना ते पाहिजे होतं, कारण इथला सर्व पैसा तिकडे न्यायचा होता. पण आता तसं राहिलं नाही. पण आताही
आपली मानसिकता मात्र बदललेली नाही. आता आपण इक्वल नाही आहे, आजही ते आपल्यापेक्षा मोठे आहे. खरं पाहिलं असता ते सेवक आहे, मी पण सेवक आहे, तसंच ते सेवक आहे. आणि त्याच्यामुळे ते वेगळे आणि मोठे, हा जो मनातला अजूनही फंडा आहे ना, तो आपल्या मनात कायम आहे, तेव्हापासूनचा चालत आलेला आहे. पेन्शन त्यांनाच मिळाली पाहिजे, कारण ते सरकारी कर्मचारी आहे. पेन्शन शेतकऱ्याला काही विचारच नाही करत, काही आवश्यकता नाही ना. पेन्शन जो दुकानदार आहे, चहा पाजत आहे तुम्हाला, अरे तोही देशसेवा करून राहिला, त्यालाही मिळायला पाहिजे. पानपट्टीवाल्याला मिळायला पाहिजे, हॉटेल चालवणाऱ्यांना मिळाली पाहिजे, वर्तमानपत्र वाटणाऱ्याला मिळालं पाहिजे, पत्रकारांना मिळायला पाहिजे. आणि सर्वात मोठा जो लोकांना जॉब देतो, बेरोजगारांना जॉब देतात शेतकरी सगळे. तुमच्याकडे कोणी ना कोणी कामाला काही महिने तर राहतच, त्यांना कोणीच जॉब नाही देणार आहे. मी सांगतो, सरकार पण नाही देऊ शकत, कारण ती पुष्कळशी अशिक्षित आहेत, त्याच्यात अशांना जॉब देतो. ते म्हणाले सरकारी कर्मचारी आम्ही किती टॅक्स भरतो. टॅक्स तर मी तुम्हाला सांगतो, एखादा जर दिव्यांग असेल, 5,000 रुपये महिना कमवत असेल, त्यांनी 10 रुपयाची जरी टूथपेस्ट घेतली ना, तर 2 रुपये तो GST भरतोय. म्हणजे टॅक्स तेच भरतात असं नाही आहे, टॅक्स सगळेजण भरत आहे, GST सगळेजण भरत आहे. त्याच्यामुळे असं काहीच नाही. त्याच्यामुळे ही मानसिकता, पहिले माझं काही म्हणणं नाही, पण कमीत कमी मानसिकता तरी बदलली पाहिजे की सरकारी कर्मचारी म्हणजे कोणीतरी वरतून आलेला माणूस आहे असं नाही, ते पण आपलेच आहे, आपलेच नागरिक आहे. म्हणून एकच मिशन, सर्वांना पेन्शन पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पेन्शन मिळालं पाहिजे असं म्हणतात. मी बाकी पण बोलेल त्या विषयावर, खरं तर की किती खर्च कमी आहे आणि त्यांचा खर्च किती आहे. 4 लाख कोटी जर बजेट असेल महाराष्ट्राचं, तर 1,55,000 कोटी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि पेन्शनवर जाते. ते जर अजून वाढलं, 1990मध्ये केंद्र सरकारचं बजेट पेन्शनवर होतं 2,990 कोटी आणि आज आहे 1,70,000 कोटी. म्हणजे किती पटीने वाढतं? 40 पटीने वाढलं. तर एवढं बजेट वाढेल जर ओल्ड पेन्शन स्कीम लावली तर. हे विधानसभेत सुद्धा सांगण्यात आलं, पण आता सरकारला अडचणीचा विषय असेल. पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनाच, खास करून शेतकऱ्यांना पण मिळाली पाहिजे. मला कल्पना आहे या इथे सर्व मान्यवर आलेले आहेत. सुनीलजी दिंडे असतील, ज्यांना आपण सत्कार पण करणार आहे त्यांच्या कामाबद्दल. तसंच साधनाताई जाधव आहे, जयरामजी पुरकर माझ्या बाजूलाच बसलेले, उद्धव बाबा निमसे ज्यांचं आपण मनोगत पण ऐकलं, तसंच बापूसाहेब शिंदे, दत्तात्रय खेमनार, तसंच शेळके साहेब, संतोष जाधव, सागर पवार, तसंच चव्हाण साहेब आणि इतर सर्व मान्यवर ज्यांनी सगळ्यांनी या इथे कलावंत, खरंच खूप चांगला प्रोग्राम झाला. या कलावंतांसाठी एक वेळ जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांना ज्यांना कृषीरत्न पुरस्कार मिळेल त्यांचं पण मी अभिनंदन करतो. तसंच या इथे जे इतर मान्यवर माझ्यासोबत आलेले, ज्ञानेश्वर परदेशी कुठे आहेत, उभे राहिले तर सगळ्यांना कळेल. तसंच विठ्ठलराव महानोर, तसंच हे दुरून आलेले आहेत, ते ठाण्यावरून आलेले आहे, हे धुळेवरून आलेले आहेत, खास करून की समजून घ्यायला की काय काय गोष्टी केल्या जातात. आणि ताई तुम्ही जे सांगितलं निर्यात बंदीबद्दल, तो प्रश्न नक्कीच मी माझ्यातर्फे तर लागेल, पण मी तुम्हाला सांगू पण इच्छितो, साधारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वतःही भेटलेले आहे आणि त्याला जे MSP द्यायचं आहे ते पण देत आहे. पण तरीसुद्धा माझ्या मते प्रश्न गंभीर आहे, शेतकऱ्यांचा आहे. आणि प्रत्येक वेळेस असं होतं की पहिले प्रायोरिटी आपण कस्टमर्सला देऊन टाकतो आणि उत्पादक जे आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, तर ते योग्य नाही. आणि म्हणून तुम्ही जो सांगितलेला प्रश्न नक्कीच पियुष गोयलजी आणि प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचवेल याची मी खात्री देतो. आणि मला येथे बोलावलं, सन्मान केला, त्याच्याबद्दल मनापासून आयोजकांचे आभार मानतो. तुमच्या सगळ्यांना, तुमच्यामुळे खरं पाहिलं असतं रोजचं जेवण मला मिळत आहे, त्याच्याबद्दल मनापासून
धन्यवाद. भारत माता की. पासून आदरणीय वंदनीय डॉक्टर विकासजी महात्मे साहेबांनी नम्रपणे खाली वाकून जगाच्या पोशिंद्याला, जगाच्या अन्नदात्याला या ठिकाणी नमन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या बाबी त्यांनी या ठिकाणी सांगितल्यात. सर्वप्रथम शतशः नमन करतो आणि हा पुरस्कार वितरण सोहळा आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सन्माननीय पाहुणे येईल. खरं तर सर्वप्रथम आमच्या स्वयंसेवक घरी मुक्काम पोस्ट आवडगाव तालुका घनसावंगी येथील संभाजी शिवाजी निचळ. काय सुंदर नाव आहे. नावातच संभाजी आहे, शिवाजी आहे. असे हे शेतकरी, तरुण शेतकरी यांचा सन्मान कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार देऊन आदरणीय महात्मा वाजवान म्हणणार नाही, टाळ्या वाजवा हे काम पडायला नको. ज्यांचा सन्मान होतोय त्यांना टाळ्या ह्या व्हायलाच हव्या. तर त्यानंतरचा शेतकरी दत्तात्रय खेमनर आणि श्री हरी नर्सरी यांनी तयार राहायचंय. श्री दत्तात्रय खेमनर हे श्रीरामपूरचे अहमदनगर जिल्ह्यातले पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी आहेत. तयार आहेत का दत्तूभाऊ? हा, तर असे खऱ्याबादचे तालुका श्रीरामपूरचे हे शेतकरी खरं तर अतिशय उच्च शिक्षित ते आहेत, हवामान तज्ञ सुद्धा आहेत. त्यांनी वर्तवलेले अनेक हवामानाचे अंदाज तंतोतंत जुळलेले आहेत. भारतीय जीवतंतू कल्याण बोर्डाचे चेअरमन, भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचे संचालक सुद्धा ते आहेत. त्याचप्रमाणे डी न्यूज आणि ठेवूया. आणि यानंतर श्री हरी नर्सरी आणि त्याच्यानंतर तयार राहायचे इंजिनियर रमेश पाटील आणि त्यानंतर डॉक्टर श्रीराम तेजराव नरवाडे. तर यानंतरचे श्री हरी नर्सरी मुक्काम पोस्ट अरेड बौंधान रोड तालुका मांडवी जिला सूरत. या बात है, ये हमारे गुजरात से आए हुए किसान है, इनका भी यहाँ पर सम्मान होगा. श्री हरी नर्सरी हाँ, तर इनका सम्मान यहाँ पर हो जा रहा है. यानंतरचे शेतकरी इंजिनियर रमेश पाटील मुक्काम पोस्ट मोठधनगीर तालुका कळवण जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्यातील हे शेतकरी इंजिनियर रमेश दादा हे शेती संबंधित उद्योग व्यवसाय कार्यरत आहे. ते पणन महामंडळाच्या अधिपत्याखाली शेतकऱ्यांकडून मका आणि सोयाबीन खरेदी करतात. विदर्भ पुत्र आमचे डॉक्टर तेजराव दादा बुलढाणा से है, हमारे जलगांव के पास थंड हवेचं ठिकाण. आणि अमरावती विभागातून ग्राम स्वच्छता अभियानाच्या संदर्भामध्ये त्यांचा सन्मान झालेला आहे. असे हे विदर्भ पुत्र आणि विदर्भ वीर त्यांना मी म्हणेन डॉक्टर महात्मे साहेबांच्या शुभ हस्ते आपण डॉक्टर तेजराव दादा आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आलेला आहे. या गोदातीरी जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊया. अमरावतीपर्यंत टाळ्यांचा आवाज झालेला पाहिजे. हा, तर डॉक्टर तेजरावजी नरवाडे सावली येथील सरपंच सुद्धा आहेत बरं का. आणि गावाला स्मशानभूमीसाठी 20 गुंठे जागा देणारा हा सामाजिक कार्यकर्ता, दानशूर. आणि मुलगा IAS आहे. सून सुद्धा डेप्युटी कलेक्टर समोर आहे. त्यांचे सुनबाई डेप्युटी कलेक्टर. सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारा नरवाडे परिवार. अनेक मान सन्मान या नरवाडे दाम्पत्याला परिवाराला लाभलेले आहेत. हा अभिमान आणि भूषण वाटतं. आणि यानंतरचे शेतकरी मोतीराम त्र्यंबक शिंदे कापूस कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक. मोतीराम दादा हे पदवीधर आहेत बरं का. अतिशय हलाखीची परिस्थिती त्यांची होती. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी पिकं, पाणी, फळबागा फुलविल्या. असे मोतीराम दादा शिंदे आज आपल्यामध्ये आहेत. विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार त्यांनी बसवली, पाईपलाईन केली. त्यांच्या शेतीत ऊस, भाजीपाला अशी ते पिकं घेतात. डाळिंब, द्राक्षाचं उत्पादन घेतात. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीचे द्राक्ष त्यांचं विविध देशामध्ये त्यांची गेलेली आहेत. हो,
असा हा जगाचा अन्नदाता आमचा मोतीराम दादा मोत्यासारखं पिकवतो असे मोतीराम शिंदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. काळ्यांची जोरदार दाद आपण घेऊया आणि त्यानंतर तयार राहायचे शांताराम गायकवाड आणि आयुर्वेदाचार्य अनिरुद्ध महाराज आणि त्यानंतर अक्षय कृषी फॉर्म यांनी तयार राहायचे. प्लीज स्वयंसेवकांनी दखल घ्यायची आहे. स्नेहल हा तर शांताराम तुला गायकवाड मुक्काम पाडगण तालुका कळवण जिल्हा नाशिक अतिशय दुर्गम भागातील हा शेतकरी राजा वडील बुधाची आई सोनीबाई पाटीलची खंबीरपणे त्यांच्याशी उभे 4 भाऊ 4 बहिणी असा हा मोठा परिवार. कांदा टमाटे ऊस मिरची कोबी सिमला अशा विविध पिकांचं विक्रमी उत्पादन घेणारा शांताराम दादा गायकवाड आपण त्यांचे परिवार बघतोय. हे सोन्यासारखी 2 मुलं फुलं त्याचा सन्मान आदरणीय महात्मा साहेब आणि सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिला जातोय. आणि आमचे आयुर्वेदाचार्य अनिरुद्धजी महाराज यांना मी नमन करतो. आणि संन्यासी वृत्तीने जरी त्यांचं जीवन असलं ना तरी रुग्णांची सेवा गोरगरिबांची सेवा आपल्या आयुर्वेदिक उपचाराद्वारे ते दूर करत असतात. धावपळीच्या जगात औषधीच्या माध्यमातून जे पैसे मिळतात ना लक्षात घ्या इकडे जे पैसे त्यांना मिळतात ते गोरगरिबांच्या कल्याणासाठी ते देतात हे महाराज. आणि रुद्र महाराज यानंतर अक्षय कृषी फॉर्म आणि त्याच्यानंतर तयार व्हायचंय प्रशांत दिंडे आणि त्याच्यानंतर तयार व्हायचंय बारकू गांगुर्डे. तर अक्षय कृषी फॉर्मचे मुकापोस ताबडखेड तालुका निफाड अक्षय वाघ हे निफाड तालुक्यातील तारखेडले येथील प्रगतशील शेतकरी आहेत. हा तर अक्षय वाघ हे जोडपं देशी बियाण्यांची लागवड ते करतात. पुरस्कार स्वीकारल्यानंतर लवकरात लवकर पुढे जायचं आहे फोटो काढल्यानंतर. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी राजा आमचा बळीराजा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ट्रॉफी जर कोणाची चुकली तर थांबायचं आहे कोणती घेऊन जायची नाहीये. तर यानंतर अक्षय कृषी फॉर्म गेल्या 10 वर्षापासून अतिशय सखोल अभ्यास त्यांनी केला आणि विविध बियाण्यांची लागवड ते सातत्याने करतात. विशेष करून लाल मका कॅन्सरसाठी तो खूप गुणकारी असतो बरं का. लाल मका आणि काळी मका सुद्धा आणि लाल केळी खाल्ले का तुम्ही? हा लाल केळीचं उत्पादन त्यांचे बियाणं ते तयार करतात. अक्षय कृषी फॉर्मचे अक्षय कचरू वाघ यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी. लाल चवडी लाल ऊस रेड नेपियर लाल वाल इंडोनेशिया बाहुबली नेपियर लसूर 4G बुलेट त्याच्यानंतर प्रशांत कोंडाजी दिंडे साहेब आलेत का? हा तर प्रशांत दिंडे हे युवा उद्योजक आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय निष्ठेनं सगळ्यांनी थांबायचं आहे. ग्रुप फोटो प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला आपण देणार आहोत. कोणी जाण्याची घाई करायची नाही. फक्त थोडंसं अर्धा तास वेळ होईल. तर प्रशांत दिंडे डॉक्टर किसान रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते सहसंस्थापक संचालक सुद्धा आहेत. शेतीसाठी सर्व पिकांच्या माहितीसाठी खास डॉक्टर किसान ॲप त्यांनी तयार केलंय. असे प्रशांत दादा दिंडे यांचा सन्मान टाळ्या पुढे हरवले हो. महानगरपालिकेतून नाशिक महानगरपालिकेने टाळ्यांवर जेस्ट नाही लावलेली आहे. हा तर यानंतर बारकू चिंदा गांगुर्डे हे शेतकरी बिजगाव परिसरातील एक प्रयोगशील असा धडपड्या हा शेतकरी विहीर स्वतः खोदली बरं का यांनी आणि पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. दुष्काळी भागात असूनही अल्प पाणी असताना अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयोग करून शेतीमध्ये फळबाग फुलवलेली आहे. पपई शेवगा असं उत्पन्न हा शेतकरी राजा आपल्या परिवाराच्या मेहनतीच्या माध्यमातून घेत असतो. जोरदार टाळ्या व्हायला हव्या. आणि नंतर भरत नरोडे युवा उद्योजक सिन्नरचे आहे जिल्हा नाशिक. तो भरत नरोडे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहे. स्वतःची शेती आहे. शेतीला जोडून काहीतरी उद्योगधंदा असावा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं असं भरत भाऊंचा सातत्यानं प्रयत्न असतो. असं भरत भाऊंचा सन्मान या ठिकाणी होईल. आणि डाळिंब शेतीबद्दल
शेतकऱ्यांना ते सातत्यानं शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतात. असा हा आमचा भरतदादा. आणि त्याच्यानंतर तयार आहे घनश्याम रामदास महाले. घनश्याम महाले आणि त्याच्यानंतर विनायक जाधव यांनी तयार व्हायचंय. त्याच्यानंतर कृष्णा जाधव यांनी तयार व्हायचंय. घनश्याम महाले कुठे आहेत? आलेत का? पाठ नको काही इकडे जा, चेहरा इकडे जा. बोलो. इसके बाद घनश्याम महाले आलेत का? कुठे? हा, घनश्याम महाले हे गावचे सरपंच आहेत. शेतकऱ्यांना एकत्र करून रस्त्याचे महत्व त्यांनी समजवलं आहे. 80 शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातून रस्ता त्यांनी तयार करून दिलेला आहे. असे महिला बचत गट असेल, पिण्याचे पाणी असेल, आरोग्याच्या संदर्भातले विषय असतील, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. अशा घनश्याम दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. गाड्या नाशिक तिथं कुठे हरवल्या मला काही कळत नाही. आणि यानंतर विनायक जाधव, युवा उद्योजक नाशिक आलेत का? युवा उद्योजक हे शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व, हलाखीची आणि गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी त्यावर मात केली आणि ते पुढे आले आणि तरुणांना आवडेल असा व्यवसाय निवडावा आणि शेतीला हातभार लावावा असं आव्हान ते सातत्यानं युवा पिढीला करत असतात. व्यवसायासाठी जिद्द आणि अतिशय खूप महत्वाची असते असं ते आपल्या मार्गदर्शनामध्ये सातत्याने सांगतात. आज आदरणीय विनायकजी जाधव या शेतकऱ्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि कृष्णा जाधव, तालुका तेवढा, जिल्हा नाशिक यांनी तयार राहायचंय. त्याच्यानंतर पद्माकर मोराडे आणि त्याच्यानंतर संजय लाड यांनी तयार राहायचंय. कृष्णा रघुनाथ जाधव. ग्रुप फोटोसाठी थांबायचं आहे. कोण जाते बाहेर? हॅलो, रुग्ण आहे तर आदरणीय कृष्णा जाधव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. निराधार व्यक्तींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्यांनी केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विविध आंदोलनं हा लढवया माणूस आहे कृष्णा जाधव. आदरणीय विशाल नलावडे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं सुद्धा या ठिकाणी अगदी मनापासून सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर आदरणीय विशालदादा नलावडे साहेबांनी व्यासपीठावर यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी नाशिक जिल्हा, तर त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी. आणि यानंतर पद्माकर मोराडे मसरूळ. पद्माकर मोराडे यांनी विदर्भ मराठवाडा भागात 5 वर्ष शेतकरी आत्महत्या मागील कारण शोधण्यासाठी संशोधन केलं. 500 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची त्यांनी प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे. क्या बात है. पद्माकर मोराडे कुठे? हा, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर संजय लाड, मुक्काम पोस्ट बेसले, जिल्हा सातारा. साताऱ्यावर ना आले कुठे? लाड साहेब. सातारा संपूर्ण देशामध्ये एकेकाळी पैलवानासाठी, कुस्तीपटूसाठी पैलवान होता. असा काळ्या मातीत राबणारा हा शेतकरी राजा संजय दादा लाड यांचा सन्मान या ठिकाणी आपण आता करूया. एक सोयाबीन उत्पादक म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप ते परिचित आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी सातारा जिल्हा सोयाबीन संघाची स्थापना सुद्धा केलेली आहे. हो. त्यानंतर संघाच्या मार्फत विविध स्पर्धांमध्ये ते सातत्याने भाग घेतात. प्रति एकर 38 क्विंटलचे रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. क्या बात है. नवीन प्रजातींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन ते सातत्याने मार्गदर्शन करतात. असे संजय दादा लाड यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्यानंतर चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील जगन भाऊसाहेब शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया.
इलेक्ट्रिकल ITIचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. MSCBचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर ते काम करत असतात. 11 एकर शेती क्षेत्र त्यांचं आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांदा यासारखी नगदी पिकं ते घेत असतात. शेती आणि उद्योग व्यवसायाची सांगड त्यांनी घातली आणि तरुण पिढीसमोर एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. असे आमचे जगन भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्याच्यानंतर विकास सावरकर यांनी तयार व्हायचं आणि पूनम डोकरे तयार व्हायचं. त्यानंतर संजय विकास सावरकर आलेत का? हॅलो, हात वरती करा. हा, विकासजी सावरकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. रासायनिकीकरणामुळे बिघडलेला जमिनीचा जो पोत असतो ना, तो सुधारण्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं भर देण्यासाठी विकासदादा सावरकर यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आपले विदर्भातले शेतकरी आहेत आदरणीय महात्मा साहेब, मुक्काम पोस्ट सावूर, तालुका भातुकली, जिल्हा अमरावतीचे हे शेतकरी आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. कर्जबाजारीपणे जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नैसर्गिक शेती करण्यासाठी ते सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. त्याच्यानंतर पूनम डोकरे यांनी तयार आहेत. पूनम डोकरे या खेडेगाव तालुका दिंडोरी आमच्या जळगाव जिल्हा नाशिकच्या शेतकरी आहेत. 5 एकर शेती त्यांची आहे आणि विशेष म्हणजे 5 एकर मध्ये त्यांनी ती द्राक्ष पिकवली. अतिशय निर्यातक्षम अशी द्राक्ष पूनमताई काढत असतात, उत्पादन काढत असतात. त्याचप्रमाणे कारलं असेल, गिलक असेल यासारखी पिकं ते घेतात. द्राक्ष पिकामध्ये एकरी 1.5 ते 2 लाख रुपयाचा नफा त्यांनी घेतलेला आहे. निराक्षम द्राक्ष उत्पादनासोबतच बेदाणे विक्री सुद्धा ते करत असतात. या बात आहे. पूनमताईंसाठी टाळ्याची दाद आपण या ठिकाणी देऊया. त्यानंतर संजय गावंडे, मुक्काम पोस्ट सावळे, जिल्हा बुलढाणा. बुलढाण्याचे शेतकरी आले का? मी काय सांगू राहिला? संजय दादा कुठे आहे? हा, तर संजय दादा हे सेंद्रिय शेती, विषमुक्त शेतीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करत असतात. ऑर्गॅनिकमध्ये काम करणाऱ्या मोरफा संघटनेमध्ये ते कार्यरत आहेत आणि सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे असं संजय गावंडे सातत्याने सांगत असतात. आणि यानंतर किरण माळी, साई कॉम्प्लेक्स, पुणे. शिक्षणाची पंढरी म्हणून पुणे, संतांची पंढरी म्हणून पुणे अख्ख्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. असे पुणे जिल्ह्यातील किरण साडी हे तरुण शेतकरी या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी KRM युनायटेड सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे किट इझी ERP या सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे. या भाग आहे. आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील दुकानदारांचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. कृषी केंद्रांचा हे लक्षात घ्या. 2000 ग्राहक समाधानी आहेत. या सॉफ्टवेअरमुळे शेतकऱ्यांना पिकांची हंगामानुसार योग्य ती माहिती वेळेवर उपलब्ध होत असते. अशा या संशोधकाचं म्हणजे नावातच किरण आहे. शेतकऱ्यांना किरण दाखवणारा किरण माळी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर जगदीश वाघ, पारनेर, तालुका पारलान, जिल्हा नाशिक. त्यानंतर गणेश निंबाळकर यांनी तयार आहे. जगदीश वाघ हे प्रगतीशील शेतकरी आहेत. आणि परिसरातील शेतकरी बांधवांना सातत्यानं ते सहकार्य करत असतात. रानात दिलभर राबवतो तोच आहे खरा राजा. रानात सोनं पिकवतो हा शेतकरी माझा राजा. असा हा शेतकरी राजा, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर गणेश रमेश निंबाळकर यांचा सन्मान आपण करूया. गणेशजी निंबाळकर चांदवड बाजार समितीचे संचालक आहेत. चांदवड बाजार समितीचे संचालक, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता म्हणून. थोडीशी शांतता राखा प्लीज. लहान मुलांना बालकांनी मदतीला अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला तातडीने धावून जाणारा हा शेतकरी राजा गणेश. गावातच गणपती बाप्पा आहे गणेश. तर असा हा अल्पभूधारक शेतकरी यांचा सन्मान या ठिकाणी होतो. आणि त्याच्यानंतर
संजय गांगुर्डे यांनी तयार व्हायचंय, कीर्तिकुमार शहा यांनी तयार व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर नाना धनगर यांनी तयार व्हायचंय. संजय गांगुर्डे मुक्कापोस्ट पिंपळणारे तालुका चांदवड. संजय गांगुर्डे प्रगतीशील शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे 4 एकर शेती त्याचं क्षेत्र आहे. द्राक्षबाग त्यांनी लागवड केलेली आहे. पेरू सुद्धा सदाबहार पेरू ते लावत असतात. 2 झाडांच्या मध्ये सदाबहार पेरूची लागवड त्यांनी केलेली आहे, म्हणजे आंतरपीक त्यांनी घेतलेलं आहे. जोरदार टाळ्या या संजय गांगुर्डे या शेतकऱ्यासाठी. कष्टकरी माझा हा शेतकरी नाथा, तरी त्याच्या मालाला योग्य नाही भाव. श्रीमंत आणि सावकार पैसे कमवतात, शेतकऱ्यांच्या अन्नावर भारतात ताव. त्यामुळे शेतकरी राजाचे कसे हाल होतात हे आपण बघतोय. कीर्तिकुमार शहा सटाणा, कीर्तिकुमार शहा यांचा पूर्वीपासून शेती हा व्यवसाय राहिलेला आहे. त्यांच्याकडे 30 ते नानाभाऊ धनगर अम्मण्णर ना शेतात या अम्मण्याचे मंत्री आमचे अनिल भाईदास पाटील यांच्या गावचे सुपुत्र नानाभाऊ धनगर यांनी गौशाळेच्या सहाय्यानं अनेक शेती समाज उपयोगी कामं केलेली आहेत. वृक्षतोड थांबवली, तसेच 100 बेरोजगार तरुणांना यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. असे आमचे नानाभाऊ धनगर. परमपूज्य साने गुरुजी यांची कर्मभूमी पुण्यभूमी साने गुरुजींच्या पुण्यभूमीतील हे व्यक्तिमत्व नानाभाऊ धनगर यांचा सन्मान. अम्मण्णरचे कसदार शेतकरी नानाभाऊ धनगर यांच्यासाठी, खांदेचा हा शेतकरी यांच्यासाठी टाळ्या आपण होऊन जाऊ द्या. आणि त्यानंतर पुढील शेतकरी शिवाजी रामा माळी यांनी तयार राहायचंय. अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या वतीनं कृषीरत्न दिलीपदासजी बैरागी दान सौदाने यांचा सुद्धा सत्कार. शिवाजी रामा माळी यांचा सन्मान. सेवानिवृत्त प्राचार्य ते आहेत आदरणीय माळी साहेब. तळेगाव अंजनहेरी या शाखेत 8 डिसेंबर 88 ला रुजू झाले. आदिवासी भागामध्ये 18 वर्ष अध्यापनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि नवी मुंबई नेरूळ येथे 3 वर्ष मुख्याध्यापक प्रिन्सिपल म्हणून त्यांनी काम केलंय. सामाजिक कार्य त्यांचा अतिशय वाखाणण्याजोगं आहे. असं हे व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी दादा माळी यांचा सन्मान. हॅलो, सगळ्यांनी बसून घ्या. इकडे पुढे फिरू नका, बसून घ्या प्लीज. समोर सन्माननीय पाहुणे मंडळी आहे. सगळ्यांचा ग्रुप फोटो आपण काढणार आहोत. कोणी फिरू नका, जाऊ नका, आपल्या जागेवर बसायचं आहे. यानंतर संपत कचरू सानप यांनी तयार व्हायचंय. संपत कचरू सानप, संपत सानप इंदिरानगर नाशिक. संपत सानप हे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोरगरिबांच्या मदतीसाठी ते सातत्याने धावून जातात. त्यांनी नाशिक आणि पुणे इथं क्लासेसच्या माध्यमातून भरीव कार्य केलेलं आहे. युवकांना स्पर्धा परीक्षा असेल, शारीरिक चाचणीच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल, बेरोजगार तरुणांना अनेक प्रकारचं मार्गदर्शन संपतजी करीत असतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. संपत भाऊ पुढे. हा, तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये थोडीशी शांतता राखा. हात जोडून विनंती करतोय, थोडीशी शांतता राखा आणि सहकार्य करा. यानंतर अमोल नानाभाऊ रौंदड, दुंदे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. हे एक क्रिएटिव्ह व्यक्तिमत्व आहे. प्रयोगशील शेतकरी, नवी डाळिंब शेती विकसित तंत्रज्ञानाचा वापर अतिशय कौशल्याने ते करत असतात. आणि सेंद्रिय शेतीला महत्त्व देऊन डाळिंब शेती कशी यशस्वी करता येईल यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आधुनिक पद्धतीची शेती असेल, शेतीला जोडून एखादा व्यवसाय असेल असं ते सातत्याने सांगतात. आणि यानंतर पुढचे शेतकरी संदीप खैरनार यांनी तयार व्हायचं आणि हरिभाऊ सातपुते यांनी तयार व्हायचं आहे. संदीप खैरनार आलेत का? हात वरती करा. तर
वासुरवाडीचे शेतकरी आहेत देवड तालुक्यातले. तर संदीप खैरनार हे लहानपणापासून वडिलोपार्जित शेती व्यवसाय करतात. आई वडिलांनी खूप मेहनत करून जिरायती जमीन बागायती केली. या बात आहे. ITIचं शिक्षण त्यांचं झालेलं आहे संदीप भाऊचं, आणि त्यानंतर प्रगतीशील शेतकरी म्हणून त्या देवडा तालुक्यामध्ये त्यांचा परिचय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. आई माणून धरतीला शेतात राबत वर्षभरी, आई माणून धरतीला शेतात राबत वर्षभरी, तरी होतो पुरता हतबल या मातीतला शेतकरी. असा हा आमचा शेतकरी राजा. गारपीट असो का आसमानी संकट असो तरी तग धरून उभा असतो. आता या शेतकरी राजाला नमन करत पुढचा शेतकरी संदीप खैरनार. आहेत का संदीपजी? यानंतर हरिभाऊ सातपुते, मुकापोत जुनोनी, पोस्ट हातसडी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. पेठ म्हणजे आदिवासी तालुक्यातला हा शेतकरी आहे. आमचे हरिभाऊ आदिवासी भागामध्ये शांतता राखा. हॅलो, रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आहेत. नाशिकची मीडिया या ठिकाणी आलेली आहे. कोणी बाहेर जाऊ नका, सगळ्यांचा ग्रुप पुढे आपण घेऊ. तर यानंतर हरिभाऊ सातपुते व्यसनमुक्ती या विषयावर ते सातत्याने प्रबोधन करत असतात. आपण सध्या बघतोय की चंगळवादाकडे आपला समाज फोफावलेला आहे. अगदी 10वीच्या मुलापासून मुलं व्यसनाच्या मार्गे लागलेले आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं तालिया बदले, लेकिन बाकी लोगों के लिए तालिया क्यों नहीं भाई लोग? हा, दिलीप दादा बैरागी हे पूर्वीपासून चालत आलेला शेती व्यवसाय करतात. गेल्या 3 वर्षापासून निसर्ग चक्र बदललं आहे. शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे. अशाही परिस्थितीमध्ये या ताई आणि दिलीप दादा हार न मानता बैरागी यांनी शेती प्रगती पथावर आणलेली आहे. ऊस, कांदा, टमाटो, द्राक्ष मोठ्या प्रमाणामध्ये हे लागवड करतात. भाजीपाल्याच्या पिकावर जोर सातत्याने देत असतात. असा हा शेतकरी राजा, त्याचा सन्मान जोरदार तालिया. यानंतर मुरलीधर धात्रक, वैजापूर, मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि मराठवाड्यातील जिल्हा वैजापूर तालुका, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद म्हणू नका, छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्यातले हे शेतकरी मुरलीधर धात्रक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. लवकर करा. दिलीपजी बैरागी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर मुरलीधर धात्रक यांचा सन्मान. मुरलीधर धात्रक हे शेतकरी कुटुंबातले आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. श्री सद्भावना बहुउद्देशीय संस्था अनुदानित आश्रमशाळा त्यांनी काढली. धात्रक फाउंडेशन त्यांनी काढलं. कोविडच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या मुरलीधर दादांनी केलंय. धात्रक दादा कुठे आपण? हा, तर मुरलीधर दादा धनराज भोये, शहरीपाडा, पेठ, जिल्हा नाशिक. धनराज भोये शहरीपाडा येथे सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी बांधवांसाठी झटणार हा कार्यकर्ता म्हणजे धनराज भाऊ. संस्थेच्या माध्यमातून विविध योजना आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य हे करतायत. आदिवासी बांधवांचं कोणतंही काम असो ते त्यांच्या मदतीला सातत्यानं रात्री बेरात्री धावून जातात. अनेक समाज उपयोगी त्यांनी कामं केलेली आहेत. असा हा शेतकरी राजा. आणि यानंतर राज्य शासन उद्यान पंडित पुरस्कार विजेते वसंत आहेर यांचा सप्तशृंगी हिल मॅरेथॉन मध्ये 21 किलोमीटर धावण्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. असे आमचे स्नेही वसंत आहेर, त्यांचा सन्मान आपण करूया. बुके आणायचे स्वयंसेवकांनी. स्नेहल सूत्रसंचालक आपले तुषार वाघोले यांचा सत्कार आणि डॉक्टर विकास माधवी सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. अमळनेरूर या ठिकाणी आले आपल्या सूत्रसंचालकांसाठी. प्रत्येक वर्षी ते आपल्याला सेवा देत असतात. यांचा सत्कार महात्मे साहेबांनी करावा असं त्यांना विनंती करतो.
आहे सगळ्यांना ग्रुप फोटो काढायचा आहे या ठिकाणी.